जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एका नवीन जॉबबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। तर इथे ssc.gov.in इथून ही जाहिरात निघालेली आहे। तर मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार डिक अँड CBN यासाठी या पोस्ट निघालेल्या आहे। डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे 26/6/2025 ते 24/7/2025 पर्यंत असणार आहे। तर लास्ट डेट आहे 24/7 आणि जी ऑनलाईन पेमेंटची डेट आहे 25/7/2025। तसेच तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी इथे डेट दिलेली आहे 29/7/2025। तसेच इथे तुम्हाला टोल फ्री क्रमांक दिलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला या PDF मध्ये माहिती दिलेली आहे। तर वॅकन्सी ज्या आहेत त्या सिविक आणि CBN इथे 1075 वॅकन्सीज असणार आहे आणि ह्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी इथे असणार आहे। तसेच तुम्हाला इथे रिझर्वेशनसुद्धा दिलेलं आहे। तर मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि ते जे फंक्शनल आहे त्याबद्दल दिलेलं आहे, काय रिक्वायरमेंट असणार आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर तुमचं एज इथे काय लागणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे 18 ते 25 वर्षापर्यंत आणि कॅन्डिडेट बॉर्न नॉट बिफोर 2/8/2000 पर्यंत आणि नॉट लेटर दॅन 1/8/2007 पर्यंत फॉर MTS साठी दिलेलं आहे। तर SC ST साठी 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। OBC साठी 3 वर्ष, PWBD या आणि अनरिझर्व EWS साठी 10 वर्ष, PWBD OBC साठी 13 वर्ष, PWBD SC ST साठी 15 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन ESM 3 इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस असं सांगितलेलं आहे। तर इथे जे एज रिलॅक्सेशन आहे ते कॅटेगरी वाईज दिलेलं आहे। डिफेन्स आणि पर्सनल डिसेबिलिटीसाठी इथे 3 वर्षांसाठी एज मध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे। म्हणजे जर तुमचे एज इथे 30 वर्ष असेल तर तुम्ही 35 वर्षापर्यंत असाल तर ST ST मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। तर डिफेन्स पर्सनल डिसेबिलिटीज मध्ये SC ST साठी 8 वर्ष आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जर असाल तर त्यासाठी 40 इयर्स दिलेलं आहे। तसेच तुम्ही विडो असाल किंवा महिला असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे एज रिलॅक्सेशन आहे। विडोज डायव्हर्स वुमन यांच्यासाठी 35 इयर्स आणि जे ज्युडिशियली सेपरेटेड अँड हू आर नॉट रिमॅरिड SC ST साठी 40 इयर्स एज रिलॅक्सेशन इथे सांगण्यात आलेलं आहे। तर इथे अप्लाय कसं करायचं आहे तर ssc.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यानंतर तर इथे माय SSC किंवा मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा अवेलेबल आहे। तर ते तुम्ही Google Play स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये सुद्धा अप्लाय करू शकता। Annexure 3 आणि 4 मध्ये जे सांगितलेलं आहे तसेच नोटीस दिलेलं आहे 2/6/2025 मध्ये, तर त्यानुसार तुम्ही इथे ॲप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता। तर ही जी एक्झाम होणार आहे ही हिंदी आणि इंग्लिशमधून होणार आहे। कम्प्युटर बेस्ड ही एक्झामिनेशन असणार आहे। सेक्शन 1 मध्ये न्यूमेरिकल अँड मॅथेमॅटिकल ॲबिलिटी 60 पैकी तुम्हाला 20 मार्क्स इथं पाहिजेत आणि रिझनिंग ॲबिलिटी प्रॉब्लेम सॉल्विंग 60 पैकी 20 दिलेला आहे। सेक्शन 2 मध्ये जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असणार आहे। तर 75 पैकी 25 दिलेला आहे। दोन्हींना 45 मिनिटं टायमिंग दिलेलं आहे। तर जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ती कंडक्ट होणार आहे, ती 2 सेशनमध्ये होणार आहे। तर इथे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET होणार आहे। फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST फॉर द पोस्ट ऑफ हवालदार इन CBIC अँड CBN यासाठी होणार आहे। तर वॉकिंग मेलसाठी 1600 मीटर इन 15 मिनिट्स आणि फिमेलसाठी 1 किलोमीटर इन 20 मिनिट्स सांगितलेलं आहे। तसेच हाईट इथे 157.5 सेंटीमीटर पाहिजे मेलसाठी आणि चेस्ट 81 आणि फिमेलसाठी हाईट 152 सांगितलेलं आहे। तसेच तुमच्याकडे एक्झामसाठी तुमच्याकडे वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एखादं कार्ड असलं पाहिजे।